संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात रामवाडी वस्तीवर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली। तरी अजूनही गावोगावी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून जयंती साजरी केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात अनेक बदल केले जे आजही स्मरणात आहेत। त्यांनी अनेक चळवळी आयोजित करून दलित समुदायाच्या हक्कांचे रक्षण केले, लढा दिला। त्यापैकी काही उल्लेखनीय घटना म्हणजे मूकनायक, समता, जनता इत्यादी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले। 1947 मध्ये देश ब्रिटिश सरकारच्या प्रशासनातून मुक्त झाल्यानंतर ते पहिल्यांदा कायदा मंत्री झाले। 29 ऑगस्ट 1947 रोजी ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले। त्यांनी देशाचे नवीन संविधान तयार केले, जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले। ते एक अर्थशास्त्रज्ञ असल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जी सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते, ती स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे। ते अनेक पुस्तकांचे लेखक होते। त्यांनी लिहिलेली पुस्तके अजूनही भारतातील आणि जगातील तरुण पिढीच्या मनांना प्रेरणा देणारे आहेत। अर्थशास्त्रज्ञ असल्याने त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला समजून घेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी लाखो लोकांना औद्योगिक आणि कृषी उपक्रमांच्या वाढीस प्रेरित केले। ते भारतातील अशा महान व्यक्तींपैकी एक होते ज्यांनी लोकांना चांगले सामुदायिक आरोग्य शिक्षण देण्यासाठी प्रेरित केले, असे मनोगत मालुंजे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप घुगे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। या जयंतीनिमित्त प्रमुख मान्यवर संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांचे बंधू राहुल खताळ पाटील, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब हे आवर्जून उपस्थित होते। संपतराव खरात, आनंदराव खरात, सुखदेव खरात, मधुकर खरात, फकीरा भालेराव, सुरेश सुखदेव खरात, जनार्दन खरात यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। महासत्ता न्यूजसाठी नवनाथ वावरे, संगमनेर।